झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। दिल्लीमध्ये अमित शहांच्या भेटीनंतर चंपाई सोरेन यांनी हा निर्णय घेतलेला आहे। तर चंपाई सोरेन 30 ऑगस्टला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे। चंपाई सोरेन यांच्यासह अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी झारखंडचे सध्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना एक मोठा धक्का म्हणावा लागेल, कारण त्यांचे जे काका आहेत ते आता या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। त्याचबरोबर अनेक कार्यकर्ते सुद्धा त्यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। त्यामुळे या ठिकाणी झारखंड मुक्ती मोर्चा हा जो पक्ष आहे त्यांच्यामध्ये फूट पडण्याची शक्यताही वर्तवली जाते। तर ही फूट अशी नसेल, मात्र एक मोठा नेता या पक्षाचा भाजपमध्ये थेट प्रवेश करणार आहे। आपण वेगळा पक्ष काढणार असल्याचं त्यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केलं होतं, पण आता ते स्वतः भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते। तर हेमंत सोरेन हे जेव्हा जेलमध्ये होते, ईडी अटक केली होती, त्यावेळेला चंपाई सोरेन हे मुख्यमंत्री झाले होते। पण हेमंत सोरेन जेलमधून बाहेर आल्यानंतर त्यांना बेल मिळाल्यानंतर चंपाई सोरेन यांना पायउतार व्हावं लागलं मुख्यमंत्री पदावरून, आणि हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार पुन्हा एकदा सांभाळला। पण यानंतर चंपाई सोरेन कुठेतरी नाराज असल्याची चर्चा रंगलेली होती आणि आपल्याला विश्वासात घेतलं जात नसल्याचा आरोप ते वारंवार करत होते। अशातच आता त्यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे, ते भाजपमध्ये प्रवेश करणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।